Good morning to all of you. The previous lecture was discussed about titration of pH in acid base titration or titration curve. Then next topic, titration curve for different acid base titration. Okay. Then today we'll discuss acid base or neutralization indicator. How to proceed a work for indicator. This can be detailed in this topic. Okay. In acid base in titration, the end point is detected by using suitable acid base indicator or neutralization indicator. Acid base indicator as substance which indicate the end point by showing a sharp and sudden color at the end point. ओके. आता आपण मागच्या पिरियडला इंडिकेटर आणि इंडिकेटरचा रिॲक्शनमध्ये काय रोल आहे हे मागच्या पिरियडला आपण पाहिलं. आज आपण बघणार आहे की ॲसिड बेस टायट्रेशनसाठी कुठले सुटेबल इंडिकेटर आहे आणि ॲक्च्युअल हाऊ टू वर्क फॉर द इंडिकेटर हे आता आज आपण पाहणार आहे. ओके. इंडिकेटरचा सगळ्यात महत्त्वाचा रोल असतो की कोणत्या पॉईंटला ॲसिड बेसची रिॲक्शन कंप्लीट झाली किंवा कोणत्या पॉईंटला दोन्ही मिक्सचर न्यूट्रलाइज झाले, दोन्ही मिक्सचर साल्ट प्लस वॉटर फॉर्मेशन झालं, तर तो एक्झॅक्ट कोणत्या रिडिंगला किंवा कोणत्या पॉईंटला यांचं न्यूट्रलायझेशन रिॲक्शन घडून आली हे एक सांगण्याचं काम आपल्याला कोण करतं? इंडिकेटर करतं. ॲसिड बेस इंडिकेटर ॲज सबस्टन्स विच इंडिकेट द एंड पॉईंट बाय शोईंग अ शार्प अँड सडन कलर ॲट द एंड पॉईंट. एका पर्टिक्युलर पॉईंटला रिॲक्शन संपली, हा सडन चेंजेस आपल्या डोळ्याने दिसणारा चेंजेस आपल्याला दिसतो आणि हे सगळ्यात महत्त्वाचं जे काम आहे तर हे काम कोण करतं? इंडिकेटर करतं. ओके. आता जनरली ॲसिड बेस इंडिकेटर आर वीक ऑर्गॅनिक ॲसिड ऑर बेस. आता मोस्ट ऑफ जे इंडिकेटर असतात तर हे काही असे वेगळे कंपाऊंड नसतात, तर ते याच्यामध्येच वीक ॲसिड किंवा वीक बेसिस ते असतात आणि तेच या रिॲक्शनमध्ये ॲज अ इंडिकेटर किंवा व्हिज्युलाइज फंक्शन करण्याचं काम ते दोघं करत असतात. ओके. रिक्वायरमेंट ऑफ गुड ॲसिड बेस इंडिकेटर. बघा आता कोणत्या रिक्वायरमेंट आहेत चांगल्या इंडिकेटरसाठीच्या. इट शुड बी इझिली अवेलेबल, की तो आपल्या लॅबॉरेटरीमध्ये किंवा आपल्या लोकेशनमध्ये आपल्याला इझिली अवेलेबल झाला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे इट शुड बी शो ए शार्प अँड सडन कलर चेंज ॲट द एंड पॉईंट. बघा क्विक जनरली आपण व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिसमध्ये जे इंडिकेटर टाकतो ते हार्डली 1 to 2 ड्रॉप इंडिकेटर टाकतो आणि जे ब्युरेटमधून जे आपण सोल्युशन कोनिकल फ्लास्कमध्ये ॲड करतो तर त्याचा चेंजेस आपल्याला क्विक इफ ॲडेड 1 or 2 ड्रॉप आपण 1 ते 2 ड्रॉप टाकल्यानंतर आपल्याला पटकन तो चेंजेस दिसला पाहिजे एका पर्टिक्युलर इक्विलिब्रियम कंडिशनला. तर एक सडन चेंजेस त्यानं आपल्याला दाखवला पाहिजे. थर्ड पॉईंट, इट इंडिकेटर रेंज शुड मॅच द pH रेंज द इक्विव्हॅलंट पॉईंट ऑर पर्टिक्युलर ॲसिड बेस टायट्रेशन. आता बघा कुठलाही जरी आपण इंडिकेटर चूज केला तर त्याला काय असते? पर्टिक्युलर रेंज असते. आणि आपण ॲसिड बेस टाईप ऑफ इंडिकेटर पाहिले आपण देअर आर 4 टाईप ऑफ ॲसिड बेस इंडिकेटर. तर त्यामध्ये कुठलं सुटेबल इंडिकेटर आहे त्यासाठी कुठल्या सुटेबल pHचा इंडिकेटर आपण चूज करायचा हे सुद्धा महत्त्वाचा भाग आहे. नेक्स्ट, द कलर कॉन्ट्रास्ट शुड बी ए गुड. म्हणजेच काय की जो रिॲक्शन ज्या पॉईंटला रिॲक्शन संपली त्याचा जो कलर कॉन्ट्रास्ट आहे तर तो आपला व्हास्ट किंवा फास्ट आपल्याला दिसला पाहिजे आणि तो इझिली व्हिज्युलाइज झाला पाहिजे. ओके. तर हे होतं रिक्वायरमेंट ऑफ गुड ॲसिड ऑर ॲसिड बेस इंडिकेटर. आपला 1 मार्कासाठी क्वेश्चन येऊ शकतो. राईट रिक्वायरमेंट ऑफ गुड ॲसिड बेस इंडिकेटर. हार्डली 4 पॉईंट आहेत. एका 1 to 2 सेंटेन्समध्ये आपल्याला हे लिहिता आलं पाहिजे. ओके. नेक्स्ट पॉईंट हे ॲक्शन ऑफ ॲसिड बेस इंडिकेटर मॉडर्न थिअरी. ओके. आता मग हे
इंडिकेटर ॲक्च्युअल काय वर्क करतं बुवा दोन्ही रिॲक्शनमध्ये, किंवा ॲसिड बेस आपण ज्यावेळेस एकत्र करतो त्यावेळेस त्याचं काय फंक्शन आहे, इंडिकेटरचं काय फंक्शन आहे ते आता आपण बघू. त्यासाठी फर्स्ट थिअरी आहे ॲक्शन ऑफ ॲसिड बेस इंडिकेटर ऑर मॉडर्न थिअरी. ओके, ॲक्शन ऑफ ॲसिड बेस इंडिकेटर कॅन बी एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ मॉडर्न थिअरी ऑर क्युनाइड थिअरी ॲज फॉलोज. तुम्हाला येऊ शकतं राईट द or explain in detail acid base indicator theory or modern theory or क्युनाइड theory. तीन प्रकारचे नाव आहे त्याला, ॲसिड बेस इंडिकेटर थिअरी, ॲसिड बेस इंडिकेटर मॉडर्न थिअरी किंवा क्युनाइड थिअरी. तीन प्रकारे नावं, तीन प्रकारे क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. इन एनी ॲसिड बेस इंडिकेटर इज आयदर वीक ऑर्गॅनिक ॲसिड और वीक बेस. सुरुवातीला सांगितलं की कुठलाही जर इंडिकेटर घेतलं त्याला काय असतो, पर्टिक्युलर pH असतो आणि त्यामध्ये एक तर तो ॲसिडिक असेल किंवा ते बेसिक असेल. ओके, एक्झाम्पल फिनॉप्थेलिन इज अ वीक ऑर्गॅनिक ॲसिड व्हाईल मिथिल ऑरेंज वीक ऑर्गॅनिक बेस. आता फिनॉप्थेलिन इंडिकेटर जे आहे तर ते काय बेसिक, त्याचं जो नेचर आहे ते काय वीक बेस आहे, आणि जे मिथिल ऑरेंज जे आहे ते काय फिनॉप्थेलिन वीक ॲसिड आहे आणि मिथिल ऑरेंज जे आहे ते काय वीक बेस आहे. The indicator undergoes dissociation in solution and there exists an equilibrium between two forms, namely dissociated form and undissociated form. बघा, इंडिकेटर काय करतं, ज्यावेळेस आपण इंडिकेटर दोन्ही टायट्रेशन ज्यावेळेस घडून येतं त्यावेळेस इंडिकेटर काय करतं की इंडिकेटर अंडरगोज डिसोसिएशन, त्याचं होतं डिसोसिएशन अँड एक्झिस्ट ॲट इक्विलिब्रियम बिटवीन टू फॉर्म नेमली डिसोसिएटेड आणि अनडिसोसिएटेड फॉर्म. आणि तो दोन फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळतो, एक तर डिसोसिएटेड फॉर्ममध्ये आणि एक दुसरा अनडिसोसिएटेड फॉर्ममध्ये. साहजिक आहे, आपण ॲसिड बेस रिॲक्शन बघतोय तर एखादा इंडिकेटर जर आपण चूज केला तर तो ॲसिडमध्ये डिसोसिएट होईल किंवा बेसमध्ये अनडिसोसिएटेड होईल किंवा अँड व्हाईस वर्सा. म्हणजे तो एकामध्ये त्याचं डिसोसिएशन होईल आणि एकामध्ये तो डिसोसिएशन होणार नाही. ओके, जसं आपण म्हणतो की एक्झॅक्ट 7 pHलाच काय होते, न्यूट्रलायझेशन रिॲक्शन घडून येते, म्हणजे काय 7 pHला वॉटर मॉलिक्यूल तयार होतं. तसंच एक्झॅक्ट कोणत्या पोझिशनला इंडिकेटर म्हणजे दिस फॉर्म हॅव डिफरंट मॉलिक्युलर स्ट्रक्चर दॅट वन फॉर्म इज बेन्झाइड फॉर्म अँड अदर क्युनाइड फॉर्म अँड दे आर इन इक्विलिब्रियम. ओके, आता हे जे इंडिकेटर आहे तर आता इंडिकेटरचं जे स्ट्रक्चर आहे तर ते ॲसिडमध्ये एका टाईपचं त्याचं काय मॉलिक्युलर स्ट्रक्चर काय होतं, थोडंसं बदलतं, डिफरंट मॉलिक्युलर स्ट्रक्चर. त्याचा एक पहिला फॉर्म आहे बेन्झाइड फॉर्म आणि दुसरा आहे क्युनॉइड फॉर्म अँड दे आर इन अ इक्विलिब्रियम. वन फॉर्म एक्झिस्ट इन अ बेसिक सोल्युशन अँड व्हाईल अदर एक्झिस्ट इन अ ॲसिडिक सोल्युशन. बेन्झाइड फॉर्म इन अ पेल कलर व्हाईल क्युनॉइड इन फॉर्म्स डार्क इन कलर ड्यू टू कॉन्ज्युगेशन. ओके, म्हणजेच काय की ज्यावेळेस आपण ॲसिड बेस रिॲक्शन घडवून आणतो, ओके, समजा ॲसिडमध्ये येलो कलर आहे आणि बेसमध्ये डार्क कलर आहे. ओके, इथं आपल्याला दिलेलं आहे की बेन्झाइड फॉर्म पेल इन कलर, क्युनाइड इन डार्क इन कलर. ओके, की ज्यावेळेस आपली रिॲक्शन घडून येते त्यावेळेस बेन्झाइडचा जर क्युनाइड फॉर्म झाला तर समजून घ्या की जे आपलं इंडिकेटर होतं ॲसिडिक असो किंवा बेसिक असो त्याचा कलर चेंज झाला म्हणजे याचं स्ट्रक्चर चेंज झालं. स्ट्रक्चर चेंज झाला म्हणजे त्याचा काय pH चेंज झाला. pH चेंज झाला म्हणजेच इथं आपली रिॲक्शन घडून आली असं आपल्याला म्हणता येईल. ओके, मग आता हे बेन्झाइड फॉर्म आणि क्युनाइड फॉर्म हे काय आहेत. बेन्झाइड फॉर्म पेल कलर असतो आणि क्युनाइड फॉर्म हा डार्क कलर असतो. आता बघा, बेन्झाइड फॉर्म हा कलरलेस असतो ॲसिडिक सोल्युशनमध्ये आणि क्युनाइड फॉर्म हा पिंक कलर असतो बेसिक सोल्युशनमध्ये. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की बेन्झाइडचं क्युनाइड फॉर्म झाला म्हणजे कलरलेसचं जर पिंक कलर झाला तर इथं रिॲक्शन कव्हर्ड झाली किंवा रिॲक्शन कंप्लीट झाली आपल्याला असं म्हणता येईल. कारण की काय केलं इंडिकेटरनं, त्याचा जे स्ट्रक्चर आहे बेन्झाइड फॉर्मचा काय झाला क्युनाइड फॉर्म झाला, त्याचा कलरसुद्धा काय झाला चेंज झाला. आणि साहजिक आहे आपण ॲसिड बेस रिॲक्शन करतो, ॲसिडमध्ये जर आपण बेस ॲड करत असेल तर ज्या स्टेजला
इंडिकेटरनं आपला कलर दाखवला त्यावेळेस समजून घ्यायचं की आपली इथं रिॲक्शन संपली, इथं ॲसिड बेस न्यूट्रलायझेशन रिॲक्शन झाली. तर त्या पॉईंटला आपलं इक्विलिब्रियम पॉईंट किंवा इक्विव्हॅलंट पॉईंट किंवा एंड पॉईंट असं आपण संबोधतो. ओके, तर हे काय बेंझोइड फॉर्म आणि क्युनॉइड फॉर्म. आता बघा त्याचे स्ट्रक्चर पुढे दिलेले आपल्याला. बघा पहिलं जी आपलं रिॲक्शन दिसते बघा, आता हे जे स्ट्रक्चर आहे तर हे आहे मिथिल ऑरेंजचं स्ट्रक्चर. ओके, येलो बेंझोइड फॉर्म इन बेस, की ज्यावेळेस आपण ॲसिड बेस न्यूट्रलायझेशन टायट्रेशन करतो त्यावेळेस बेसमध्ये येलो बेंझोइड असतो मिथिल ऑरेंजचा. ज्यावेळेस रिॲक्शन कंप्लीट होते बघा, ज्यावेळेस रिॲक्शन कंप्लीट होते त्यावेळेस रेड क्युनॉइड फ्रॉम ॲसिड. म्हणजेच काय की आपण ॲसिड बेस टायट्रेशन करत असेल किंवा आपण बेसमध्ये जर आपण ॲसिड ॲड करत असेल तर मिथिल ऑरेंज इंडिकेटर घेतलं. ज्यावेळेस आपण ॲसिडमध्ये मिथिल ऑरेंज इंडिकेटर घेतलं त्यावेळेस त्याचा कलर होता येलो कलर. ज्यावेळेस आपण ड्रॉप बाय ड्रॉप त्याच्यामध्ये ॲसिड ॲड करतोय बेसमध्ये, एका पर्टिक्युलर पॉईंटला काय होईल, रिॲक्शन कंप्लीट होईल. त्यावेळेस काय होईल की ज्यावेळेस बेसचं कॉन्सन्ट्रेशन कम्प्लिटली ओव्हर होईल त्यावेळेस ॲसिडचं कॉन्सन्ट्रेशन काय होईल, वाढेल. पण एका पॉईंटला ॲसिड आणि बेस काय होतील, न्यूट्रलाइज होतील. तर तो पॉईंट किंवा थोडंसं एका ड्रॉपने जर ॲसिडचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर मिथिल ऑरेंज आपण लगेच इंडिकेट करतो की आता इथं तुमची इक्विलिब्रियम रिॲक्शन संपली, इथं तुमचं आता ॲसिडचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होते, म्हणजे इथं न्यूट्रलायझेशन रिॲक्शन झाली. तर हा तुमचा काय आहे पर्टिक्युलर एंड पॉईंट, त्या रिॲक्शनचा काय हा एंड पॉईंट. बघा इथे दिलेलं आहे बेंझॉइड फॉर्म अँड क्युनॉइड फॉर्म. आता बेंझॉइड म्हणजे काय, एक बेंझिन न्यूक्लियस इंटॅक्ट असतं त्याच्यामध्ये, आणि क्युनॉइड फॉर्म म्हणजे काय की बेंझिन रिंगच्या बाहेर दोन फॉर्म क्युनोन, क्युनोन डायक्युनोन, म्हणजे बेंझिनच्या 1,4 पोझिशनला जर समजा कीटोन ग्रुप असतील डायरेक्टली अटॅच त्याला आपण क्युनोन म्हणतो. आणि क्युनॉइड म्हणजे काय की अल्किन मॉलिटी, म्हणजे काय कार्बन कार्बन डबल बॉन्ड, कारण तो आपण क्युनॉइड फॉर्म. इथं आपलं बेंझॉइड फॉर्म दिलेला आहे, इथे क्युनॉइड फॉर्म दिलेला आहे. ओके, याचं एक एक्झॅक्ट मॅकॅनिझम जे काय आहे ते बघा. आपण ज्यावेळेस इथं दिलेलं आपलं फिनॉप्थेलिन इंडिकेटर, ओके, हा दिलेला आपलं फिनॉप्थेलिन इंडिकेटर. बघा ज्यावेळेस आपण फिनॉप्थेलिन इंडिकेटरमध्ये बेस ॲड करतो त्यावेळेस त्याचं स्ट्रक्चर हे बघा, इथं आपल्याला 1 2 3 एक ॲरो आपल्याला दिसतात मॅकॅनिझमसारखे. तर त्याचं काय होतं, क्युनोन फॉर्म होतं. क्युनोन हे बघा इथं ते स्ट्रक्चर आपल्याला दिलेलं आहे, काय होतं क्युनोन फॉर्म होतं. आणि त्याचा जो कलर काय होतो, कलर चेंज होतो. ओके, आणि तेच जर क्युनोनचं जर आपण जर याच्यामध्ये ॲसिड ॲड केलं, कशामध्ये बेंझॉइड न्यूक्लियसमध्ये आपण ॲसिड ॲड केलं तर त्याचं क्युनोनचं रिव्हर्स रिॲक्शन होती आणि आपल्याला जनरल फिनॉप्थेलिन मिळतं, म्हणजे बेंझॉइड फॉर्म आणि हे क्युनॉइड फॉर्म. तर हे ज्यावेळेस आपण ॲसिड किंवा बेस ॲड करू त्यावेळेस त्याचं असं कॉन्ज्युगेटेड टाईप मॅकॅनिझम तयार होतं आणि आपल्याला टायट्रेशनचा काय मिळतो, एंड पॉईंट मिळतो. तर हे एक महत्त्वाचं होतं. ओके, तर इथं होतं आपलं ॲसिड बेस मिथिल ऑरेंज आणि फिनॉप्थेलिन इंडिकेटर. ओके, फॉर सिम्प्लिसिटी लेट्स represent acidic indicator such as phenolphthalein in HLN indicator and basic indicator such as methyl orange indicator in indicator OH. H ion म्हणजे काय, ॲसिडिक इंडिकेटर, आणि INOH म्हणजे काय, इंडिकेटर इन बेसिक. ओके, H ion phenolphthalein will undergo dissociation as, बघा H म्हणजे काय, ॲसिडिक कंडिशनमध्ये इंडिकेटर डिसोसिएशन कसं होतं, H प्लस प्लस इंडिकेटर. ओके, म्हणजे काय, इंडिकेटरमध्ये ज्यावेळेस ॲसिडिक सोल्युशनमध्ये इंडिकेटर असतं त्यावेळेस तो काय करतो, H प्लस ॲब्झॉर्ब करतो. ज्यावेळेस ते बेसिकमध्ये जातं तो H प्लसला सोडून देतो आणि आयन मायनस तयार होतो, एक न्यूक्लियोफाईल तयार होतो. बघा इन फिनॉप्थेलिन कलरलेस असतं, कशामध्ये, ॲसिडिक सोल्युशनमध्ये. आणि ज्यावेळेस त्याचा प्रोटॉन रिमूव्ह होतो, म्हणजे थोडक्यात काय होतं, बेंझॉइडचा क्युनॉइड फॉर्म होतो त्यावेळेस त्याचा कलर होतो पिंक. ओके, तर हे होतं फिनॉप्थेलिन इंडिकेटर. द ॲसिडिक सोल्युशन विल कंटेन ग्रेटर प्रपोर्शन इन ॲसिडिक इंडिकेटर and hence it will be colorless basic solution. There will be greater proportion
indicator and it will be pink in color. ओके, जे आपण मागच्या स्लाइडच्या वेळेस आपण डिस्कशन केलं की म्हणजेच काय की ज्यावेळेस बेन्झॉइडचा क्विनॉइड फॉर्म होतो, ज्यावेळेस ॲसिडिकमध्ये ज्यावेळेस इंडिकेटर असतं, फिनॉल इंडिकेटर असतं, त्यावेळेस त्याचा कलरलेस असतो. ज्यावेळेस तो बेसचं कॉन्सन्ट्रेशन स्लाइटली इन्क्रीज होते त्यावेळेस तो फास्ट आपल्याला काय करतो, पिंक कलर इंडिकेट करतो. याचाच अर्थ असा की आता इथं न्यूट्रलायझेशन रिॲक्शन झाली आणि इथं आता बेसचं कॉन्सन्ट्रेशन स्लाइटली वाढतंय, म्हणजेच काय इथं पिंक कलर पटकन आपल्याला व्हिज्युअलाइज होतो. म्हणजेच काय इथं ॲसिडचं कॉन्सन्ट्रेशन टोटली संपलं आहे. म्हणून फिनॉल इंडिकेटरनं ॲसिडचं कॉन्सन्ट्रेशन संपल्यामुळं त्यानं डायरेक्ट काय केलं, बेसमधला OH ॲब्झॉर्ब केला आणि त्याचा कलर आपल्याला डिटेक्ट केला. हे आपल्याला त्यांना सांगायचं. इन इंडिकेटर विल शो color change depending upon the proportion of two form, dissociated indicator and undissociated indicator. The depend upon the pH of solution. Normally the particular form will show the characteristic color if it is concentration 10 times more than the other form. An example will show in pink color concentrated 10 times is greater than the concentration of acidic indicator and vice versa. Okay, तर साहजिक आहे की इथं आपल्याला काय सांगितलं आहे की फक्त कलर चेंज सांगितलं आहे. एक एक्झाम्पल आपल्याला खाली पण दिलं आहे, मिथिल ऑरेंजचं दिलं आहे की ज्यावेळेस मिथिल ऑरेंज बेसिकमध्ये असतो त्यावेळेस त्याचा येलो कलर असतो. ज्यावेळेस बेसचं कॉन्सन्ट्रेशन कम्प्लिटली ओव्हर किंवा कम्प्लिटली मिक्सरमधलं संपून जातं त्यावेळेस किंवा एकदम लो होतं, 0 होतं, त्यावेळेस ॲसिडचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होतं. आणि ॲसिडचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झालं की बेस इंडिकेटर काय करतो, OH मायनसला काय करतो, सोडून देतो आणि तिथं तो पिंक कलर आपल्याला व्हिज्युअलाइज किंवा दिसतो. असं हे कधी होतं, कॉन्सन्ट्रेशन हे 10% मोर असेल ॲसिडचे किंवा बेसच्या आणि किंवा दोनच्या एकमेकाच्या अपोजिट व्हॉइस वर्सा, त्यावेळेस आपल्याला काय होतात, हे व्हिज्युअलाइज चेंजेस आपल्याला पटकन दिसतात. ओके, तर हे होतं action of acid base indicator modern theory or Quinoid theory. Okay, this is a very simple theory. Then choice of indicator in different acid base titration. Okay, आता आपण सांगितलं की there are 4 type in acid base titration: strong acid strong base, strong acid weak base, weak acid strong base, weak acid and weak base. मग या 4 टायट्रेशनसाठी काही पर्टिक्युलर टाईपचे इंडिकेटर आपण चूज करू शकतो. मग कोणकोणते इंडिकेटर आपण चूज करणार आणि कसे करणार, तर ते आपल्याला इथं दाखवलेलं आहे. इन एनी ॲसिड बेस टायट्रेशन देअर इज अ डिफिकल्ट pH रेंज नियर द इक्विव्हॅलन्स पॉईंट विच इज ऑब्टेन फ्रॉम द टायट्रेशन कर्व. एव्हरी ॲसिड बेस टायट्रेशन हॅज अ कॅरेक्टरिस्टिक pH रेंज नियर द इक्विव्हॅलन्स पॉईंट. आता ही जे आहे pH जो आपण pH जे इंडिकेटर आपण चूज करणार आहे, तर हे जे इंडिकेटर हे इट कॅन बी टोटल डिपेंड अपॉन द pH रेंज. ओके, विच ऑब्टेन फ्रॉम टायट्रेशन कर्व अँड एव्हरी ॲसिड बेस टायट्रेशन हॅज कॅरेक्टरिस्टिक pH रेंज नियर द इक्विव्हॅलन्स पॉईंट. म्हणजेच काय की असं इंडिकेटर चूज करा की त्याचा इक्विव्हॅलन्स पॉईंट किंवा इक्विलिब्रियम पॉईंट तो आपल्याला बघता आला पाहिजे, पाहता आला पाहिजे. ओके, आणि असा pH असला पाहिजे इंडिकेटरचा की तो पटकन रिॲक्शन आपल्याला होता क्षणी आपल्याला दिसला पाहिजे. पण इंडिकेटरचा pH सुद्धा किती घ्यायचा हे थोडंसं कसं असतं, डिफिकल्ट असतं. An acid base indicator shows sharp color change in a particular pH range called as indicator range. Every indicator has characteristic indicator range. ते सांगितलं आता आपण की acid base indicator shows a sharp color change in a particular pH range called as indicator change. आणि शार्प किंवा सडन चेंजेस आपल्याला दिसतोय म्हणूनच आपण काय करतोय, इंडिकेटर चूज करतोय. इट शुड बी नोटेड दॅट ओनली दोज इंडिकेटर आर युजफुल हुज इंडिकेटर रेंज मॅचेस विथ pH रेंज नियर द इक्विव्हॅलन्स पॉईंट. ओके, म्हणजेच काय की आपण ॲसिड बेस टायट्रेशन करतोय
तर त्यांचं जे इक्विलिब्रियम पॉईंट आहे किंवा इक्विवलन्स पॉईंट आहे त्या कोणत्या पी एचला त्यांची रिॲक्शन घडून येते त्याच रेंजचाच पी एच आपल्याला काय करावं लागेल, मेंटेन करावा लागेल किंवा घ्यावा लागेल. समजा एका 6.5ला रिॲक्शन कम्प्लीट ओव्हर होणार आहे, तर आपण नियर अबाउट 5.5 to 6.5च्या दरम्यानचा इंडिकेटर पी एच असला इंडिकेटर चूज करू शकतो. जर आपण 10 पी एचला इंडिकेटर चूज केला तर आपल्याला जोपर्यंत बेसचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन वाढणार नाही त्यावेळेस आपल्याला पी एच दिसणार, पी एच म्हणजे इंडिकेटरचा पी एच इंडिकेटर आपल्याला ते व्हिज्युअलाइज दाखवणार नाही किंवा कलर दाखवणार नाही. यासाठी काय करायचं की इक्विलिब्रियम किंवा इक्विवलन्स पॉईंट जो आहे तो कोणत्या किती पी एचला आहे, समजा नियर अबाउट समजा 6.5ला आहे, तर त्याच रेंजचा इंडिकेटर काय करायचा आपण चूज करायचा. अदरवाईज जर आपण लो पी एचचा किंवा हाय पी एचचा घेतला तर आपल्याला कोणत्या एक्झॅक्ट पोझिशनला आपली रिॲक्शन कंप्लीट झाली हे आपल्याला कळणार नाही, कारण की बेस इंडिकेटरचाच पी एच काय आहे एक तर कमी किंवा जास्त आहे. त्यासाठी इंडिकेटरचा पी एच असा चूज करा की इक्विलिब्रियम पॉईंट किंवा ॲसिड बेस रिॲक्शनचा इक्विवलन्स पॉईंट जो आहे त्याच्या नियर अबाउट पी एच असल्यास काय करा, इंडिकेटर चूज करा. ओके, बघा आता काही सुटेबल टायट्रेशन दिलेले आपलं. सुटेबल इंडिकेटर फॉर ॲसिड बेस टायट्रेशन. पहिलं हे स्ट्रॉंग ॲसिड वर्सेस स्ट्रॉंग बेस, HCl वर्सेस NaOH. HCl इज स्ट्रॉंग ॲसिड and NaOH इज स्ट्रॉंग बेस. The neutralization curve obtained by adding 0.1 normal NaOH to 20 ml of 1 normal HCl as shown in figure. बघा एक स्ट्रॉंग ॲसिड वर्सेस स्ट्रॉंग बेस आहे. याच्यामध्ये आपल्याला 0.1 नॉर्मल NaOH घेतलं आहे 20 ml आणि HCl मध्ये काय केलं आहे ते ॲड केलं आहे. मग आता स्ट्रॉंग ॲसिड वर्सेस स्ट्रॉंग बेस आहे, तर यासाठी आपण कुठले कुठले सुटेबल इंडिकेटर चूज करू शकतो. पहिलं आहे मिथिल ऑरेंज की ज्याची पी एच रेंज 3.1 ते 4.5. म्हणजे स्ट्रॉंग ॲसिड वर्सेस स्ट्रॉंग बेसचं जे काही रिॲक्शन आहे कोणत्या पी एचला एक्झॅक्ट होणार ती नियर अबाउट 4 to 5 दरम्यान होणार, म्हणून आपण 3.1 ते 4.5चा इंडिकेटर चूज केला. मिथिल ऑरेंज हे सुद्धा आपण यूज करू शकतो, याचा पी एच रेंज आहे 4.2 ते 6.2. ब्रोमो थायमोल ब्ल्यू 6.0 to 7.6. फिनॉप्थेलिन 8.0 to 9.6. तर हे काय, हे इंडिकेटर आहे तुम्ही ॲसिड आणि बेस कोणतं घेत आहे त्यावर काय हे टोटल डिपेंड आहे. ओके, नेक्स्ट आहे स्ट्रॉंग ॲसिड वर्सेस वीक बेस, HCl वर्सेस NH4OH. न्यूट्रलायझेशन कर 20 ml of 0.1 नॉर्मल स्ट्रॉंग ॲसिड HCl अगेन्स्ट 0.1 नॉर्मल वीक बेस NH4OH. ॲट द एंड पॉईंट द पी एच व्हॅरी. ओके, आता जो पी एच आहे तर तो त्याची जी रेंज आहे पी एचची रेंज 3.5 ते 7.0, म्हणजे या दरम्यान कुठेतरी आपल्याला इक्विवलन्स पॉईंट मिळणार आहे. मग काय करायचं आहे, या दरम्यान इक्विवलन्स पॉईंट मिळणार आहे ना आपल्याला, तर मग त्या दरम्यान की ज्या इंडिकेटरचा पी एच आहे की ज्यांचा पी एच हा 3.5च्या वरी किंवा 3.1च्या 3.5 ते 7च्या दरम्यान ज्यांचा पी एच आहे असे सुटेबल इंडिकेटर आपण इथे वापरू शकतो. ओके, आता याच्यामध्ये बघा ॲट द पॉईंट ऑफ पी एच व्हॅरीज फ्रॉम 3.5 to 7 so that the end point lies on the acid side. Hence, any indicator with pH range 3 to 7.5 may be employed. Methyl orange, methyl red or phenolphthalein यांची जी रेंज आहे ती 8.3 ते 10.5. इट नॉट बी सुटेबल फॉर इंडिकेटर सच ए टायट्रेशन कॅन नॉट बी एम्प्लॉयड. ओके, म्हणजेच काय सांगितलं आहे की आपल्याला जी पी एचची रेंज, जी पी एच व्हॅरिएशनची रेंज आहे कोणाची, स्ट्रॉंग ॲसिड वर्सेस वीक बेस पी एच व्हॅरिएशन रेंज जी आहे त्याच रेंजचा त्या दरम्यान पी एच असलेला इंडिकेटर्स काय करायचा चूज करायचा. असे आपल्याला 2 दिलेले आहेत. पहिला आहे मिथिल ऑरेंज 3.1 ते 4.5, दुसरा आहे मिथिल रेड 4.2 to 6.5. बघा हे दोन्ही इंडिकेटरची रेंज आहे ही 3.5 आणि 7च्या मध्ये आहे. ओके, म्हणजे नायदर लेस दॅन 3 और नॉर मोर दॅन 7. ओके, नेक्स्ट आहे सुटेबल इंडिकेटर फॉर ॲसिड बेस टायट्रेशन. इथं वीक ॲसिड आणि वीक बेस दिलेलं आपल्याला. बघा व्हेन 20 ml of 0.1 normal acetic acid is treated with 0.1 normal NH4OH of
NH4OH. Some strength from the burette pH varies is very narrow range 6.0 to 7.5. There is no suitable indicator. ओके, आता लास्ट टाईपचा इंडिकेटर आहे, लास्ट टाईपचं टायट्रेशन आहे. बघा याची जी pH व्हॅरिएशन रेंज आहे ही एकदम कमी आहे, 1 ते 1.5 pHच काय याच्यामध्ये फरक आहे. यासाठी आपण जे काही सुटेबल इंडिकेटर आहे तर इतकं शार्प आणि सुटेबल इंडिकेटर यासाठी अवेलेबल नाही. ओके, तर हे होतं आजचं आपलं ॲसिड बेस्ड टाईप ऑफ इंडिकेटर. बघा याच्यामध्ये आपलं एक राहिलं